हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सच्छोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आहे आणि आपलं जे चिंतन चाललेलं आहे ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी विचार आनंदाचे असणं अतिशय महत्त्वाचं आहे. हा बोधही आपल्या सतत लक्षात घ्यायचा आहे. सज्जन माणूस आणि दुर्जन माणूस असं सर्वसाधारण आपण म्हणतो की एखादा माणूस सज्जन आहे, की एखादा माणूस चांगला आहे, एखादा माणूस दुष्ट आहे, दुर्जन आहे. हे सगळं सज्जन आणि दुर्जन की चांगलं आणि वाईट असं जे आपण म्हणतो त्या माणसाचं जे आचरण आहे त्याच्यामागे असलेले जे विचार आहेत त्याप्रमाणे तो सज्जन असतो किंवा दुर्जन असतो, किंवा सुष्ट असतो किंवा दुष्ट असतो. म्हणजे जीवनामध्ये आपल्याला चांगलं जीवन जगायचं आहे, चांगला माणूस म्हणून जर जीवन जगायचं असेल तर आपल्याकडे चांगले विचार असायला हवेत आणि चांगल्या विचाराप्रमाणे आचरण असायला पाहिजे. आचरणातून चांगल्या सवयी असायला हव्यात आणि सवयीतून स्वभाव. ही जी आपल्याच ठिकाणी आपण चांगला माणूस बनायचा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे? आपल्याकडे चांगले विचार असायला पाहिजेत. असं त्याच्या अर्थात चांगले विचार असण्यासाठी त्या विचारांच्या मागे ज्या वासना आहेत, वासना म्हणजे हवेपणा, काही हवं असतं काही नको असतं, असं जे वाटतं ते फार महत्त्वाचं. म्हणजे एका बाजूने विचार कसे येतात तर वासनेतून येतात, हवं आणि नको ह्या अंगाला. वासना कुठून येते तर संस्कारातून येते. संस्कार कुठून येतात? संगतीतून. आणि संगत कुठून येते? परिस्थिती. म्हणजे विचार येण्यासाठी की विचार माणूस करतो चांगले किंवा वाईट, त्याला कारणीभूत मूळ कारणीभूत म्हणजे परिस्थिती असते. परिस्थितीप्रमाणे संगत असते, संगतीप्रमाणे संस्कार होतात, संस्काराप्रमाणे मनात वासना निर्माण होतात, हवे नकोपणाच्या भावना असं जे आपण म्हणतो त्या असतात. आणि त्याच्यातून विचार स्फुरतात, त्याच्यातून विचार सतत माणसाकडे येत असतात. आणि त्या विचार योग्य की अयोग्य न कळल्यामुळे माणूस जे येईल त्या विचाराप्रमाणे वागायला लागतो, त्याप्रमाणे तो आचरण करायला लागतो. चुकीचं बरोबर त्याला कळत नाही, कळतं काही त्याला कळत नाही. आणि त्याच्यातून त्याचं कर्म जे चुकतं म्हणजे कर्माचा फळ, सत्कर्माचं फळ पुण्य आणि दुष्कर्माचं फळ म्हणजे पाप असं जे आपण म्हणतो. हे सगळं जीवन फक्त विचारांमुळे चाललेलं आहे हे आपल्या लक्षात आहे. म्हणून विचारांच्या मागे बघायला गेलं तर वासना आहेत, वासनाच्या मागे संस्कार आहेत, संस्काराच्या मागे संगत आहे, संगतीच्या मागे विचार आहे, संगतीच्या मागे परिस्थिती आहे. तर विचारांच्या पुढे आचार आहे, आचाराप्रमाणे सवयी आहेत, सवयीप्रमाणे स्वभाव आहे आणि स्वभावातून नशीब. म्हणजे विचारातून नशीब घडतं आणि विचार ह्या परिस्थितीमुळे येतात. म्हणून हे जे चक्र आहे आपल्या जीवनाचं त्याला वळवायला कारण नेमकं काय केलं पाहिजे? आपल्याला चांगले विचार करायला शिकलं पाहिजे. साधं सोपं उत्तर आहे. सतत जाणीवपूर्वक चांगले विचार करता आले पाहिजे. जाणीवपूर्वक म्हणतोय ते, जाणीवपूर्वक. नेणीपूर्वक विचार उलटे सुलटे होऊ शकतात कारण ते अंतर्मनातून संस्काराप्रमाणे ते भरभर वाढ येतात. पण हे चक्र जर आपल्याला सुंदर करायचं असेल जीवनाचं तर विचारांकडे लक्ष देता आलं पाहिजे. आणि विचारांकडे लक्ष द्यायचं म्हणजे आपण कसे चांगले विचार केले पाहिजे हे शिकलं पाहिजे. चांगले विचार करायला बघायला गेलं तर तिथे आपल्याकडे सद्भावना जर चांगल्या असतील तर आपण चांगले विचार, म्हणजे वासना म्हणतात ते भावना पण येतात. हवेपणा म्हणताना सद्भावना जर असतील
तर विचार चांगले होतात. म्हणून सद्भावना निर्माण कशा होतील ह्या पाहता आलं. आता हे सद्भावना निर्माण होण्यासाठी पुन्हा चांगल्या लोकांची संगत लागते. संस्कार चांगले होण्यासाठी चांगल्या लोकांची संगत, म्हणून जाणीवपूर्वक चांगल्या लोकांच्या संगतीत जाऊन राहिलं पाहिजे. ह्या पहिली गोष्ट लक्षात आली पाहिजे. आपण कोणत्या परिस्थितीत आहोत, कोणत्या मनस्थितीत आहोत, कोणत्या विचारात आहोत, हे ज्याचं त्याने स्वतःचं निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे. कारण आपल्या मनात येणारे विचार आपल्यालाच कळतात. आपण त्याप्रमाणे आचरण करतो तेव्हा लोकांना कळतं. विचार कळत नाही, आचरण कळतं. कारण विचार अतिशय सूक्ष्म आहे. आणि म्हणून चांगलं आणि वाईट, दुष्ट आणि सुष्ट असं जे आपण सगळीकडे सांगतो, जीवन असं चाललेलं आहे, त्याला सगळं कारणीभूत म्हणजे विचार आपण कसे करतो किंवा विचार कोणते करतो ह्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणून चांगल्या विचारांची संगत घेतली पाहिजे. माणसांची संगत अशी चांगल्या विचारांची संगत मिळणार कुठे? एक तर सत्संगतीत मिळते, म्हणजे संतांच्या संगतीत. लक्षात ठेवा, संतांच्या संगतीत राहायला हवं. आणि दुसरी बाजू म्हणजे चांगल्या ग्रंथांची संगत घेतली. जाणीवपूर्वक चांगले ग्रंथ आवडीने वाचता आले पाहिजेत, प्रेमाने वाचता आले पाहिजेत. कारण त्याच्यातून मिळणारे जे सुंदर विचार आहेत, त्या विचाराने आपण जाणीवपूर्वक तसे विचार करायला लागलो की हळूहळू नेणीपूर्वक ते विचार आपल्या मनामध्ये मुरून बाहेर स्फुरायला लागतात. म्हणून विचार बदलायला दोन गोष्टी आहेत. जाणीवपूर्वक चांगल्या गोष्टीच्या संगतीत राहणं, म्हणजे ग्रंथांच्या संगतीत राहा किंवा चांगल्या माणसांच्या संगतीत राहा. ज्याला आपलं जीवन सुधारायचं आहे, किंबहुना आपल्या जीवनात आनंदाने जीवन जगायचं असेल, तर परिस्थिती बदलता येणार नाही, पण संगती बदलता येते. लक्षात घ्या, संगती म्हणून ग्रंथांची संगत धरा. आता माणसं रोज तीच भेटतात, तेव्हा कसं होईल? तिथे बदलायला कठीण पडतं. पण तिथे ग्रंथांची संगत घेतली, किंवा जसे संतांचे ग्रंथ आहेत, चांगल्या साहित्यिकांचे ग्रंथ आहेत, ते जेव्हा वाचायला लागतो कोणीही, तर त्याच्याकडे एक विचारांची प्रगल्भता यायला लागते. व्ह्यूज म्हणतो आपण, जीवनाकडे पाहण्याची दृष्टी ती बदलता येते किंवा बदलायला लागते. म्हणून जे आपण संकुचित विचार करत असतो, फक्त मलाच हवं, माझंच, मीच सुखी झालं पाहिजे की माझंच भलं झालं पाहिजे, तिथे आपण इतरांचा विचार करणं हेच आपल्याला कळत नाही. आपण इतरांचा विचार केला पाहिजे, कशाला केला पाहिजे असं वाटतं मनात. पण ते कराल तर विचार व्यापक व्हाल. विचार व्यापक होणं फक्त स्वतःपुरती पाहणं हा संकुचित विचार आहे. आणि त्या संकुचित विचारातून क्रांती झाली. क्रांती म्हणजे कशी क्रांती? जी फ्रेंच क्रांती झाली म्हणतात. त्या फ्रेंच क्रांतीमध्ये अतिशय वाईट परिस्थिती त्यावेळेला फ्रान्समध्ये होती. लोकांना वेळेवर जेवण मिळत नव्हतं किंवा सगळी महागाई खूप वाढलेली होती. आणि ज्यावेळेस त्या राणीला कोणीतरी सांगितलं, राजा, की बाबा लोकांना अन्न मिळत नाही, कारण त्यांना माहितीच नाही, लोकांना तर काय आपलं चुकतं हे कळत नव्हतं. ते त्यांच्याच सुखापुरते बघत होते. तर ते ज्यावेळेला ब्रेड घ्यायला पैसे नव्हते, ही राणी त्यांना सांगतात, अरे केक घ्यायला सांगा ना. अरे ब्रेड खायला पैसे नाही तर केक कुठं खाणार? हाही विचार कळत नव्हता. पण ह्या विचारातूनच लोकांच्या मनामध्ये जो भडका उमटला आणि त्याच्यातून फ्रेंच क्रांती झालं. हे कारण आहे की जेव्हा आपण फक्त स्वतःपुरती पाहतो आणि इतरांचा विचार करतो, इतर त्या पद्धतीने त्या व्यक्तीच्या विरोधात म्हणजे विरोधात उभे राहतात किंवा त्यातून विरोध त्यांना त्या व्यक्तीला सहन करावं लागतं. शेवटी राजा आणि राणीला खूप मोठी शिक्षा झाली त्या गोष्टीची. म्हणून जीवनाकडे पाहताना सर्वांचा विचार करून आपल्याला पाहता आलं का आपण सारे आनंदाने जीवन जगूया, हा विचार करा. एकट्याने आनंदाने जीवन जगता येत नाही, एकटा आनंदी राहू शकत नाही. कारण एखादा माणूस स्वतः मी आनंदात राहीन, मस्त खाईन पिईन, स्वतःपुरती पाहीन, त्या आजूबाजूचे लोक बघत असतात, त्यांच्या ठिकाणी जो मनामध्ये अनिष्ट विचार निर्माण, त्याच्यातून आपल्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम होत असतो. म्हणून आपणही सुखी झालं पाहिजे आणि इतरही सुखी झालं, हा विचार. आपण आपल्याला जे हवं ते इतरांनाही मिळालं पाहिजे, हा विचार. फक्त मलाच मिळालं पाहिजे, मला जे हवं ते मला मिळालं, मला इतरांचं काय पडलं आहे, हा विचार संकुचित आहे. आणि तो
वाईट परिणाम देतो पुढे, लगेच देत नाही, पण काही काळाने त्याचा तर अविचार असल्यामुळे वाईट परिणाम देतो. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, एक किंवा चांगल्या ग्रंथांची संगत घ्या. चांगल्या ग्रंथ वाचून आपल्याला चांगले विचाराची प्रगल्भता वाटते. आपण वाचन त्याचं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे चांगले साहित्यिक जे आपण म्हणतो की त्यांचेच विचार जर आपण पाहायला लागलो, पाहायला लागलो की आपण त्या वाचनातून आपलेही विचार तसे चांगले वळायला लागतात, किंवा योग्य काय अयोग्य काय हे कळायला लागतं. आपलं चुकतं हे बऱ्याच वेळा बऱ्याच माणसांना कळत नाही. आपले विचार चुकीचे आहेत की आपलं हे चुकी असं वाटत नाही, प्रत्येकाला आपलं बरोबरच आहे. आणि म्हणून संगत बदलणं हा सर्वात मोठा उपाय, की जेव्हा आपण ज्या लोकांच्या संगतीत जातो त्याच प्रकारचे विचार आपण करत असतो. महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच प्रकारचे विचार आपण करत असतो हे आपल्याला कळत नाही, पण कळत नकळत आपल्याला तो परिणाम होतो. त्याप्रमाणे आपण तसेच विचार करतो. पण जेव्हा आपण संतांच्या संगतीत राहायला लागलो तर संतांच्या विचाराप्रमाणे पण आपली दृष्टी वळायला, मग आपणही सुखी झालं पाहिजे, इतरही सुखी झाले पाहिजे, हा सद्गुरू पै माऊली दिलेला विचार आहे. त्या विचाराने अनेक लोकांचं जीवन सुंदर घडलं. लक्षात घ्या की फक्त मीच सुखी झालं पाहिजे हा विचार त्यांनी बदलला. म्हणून प्रार्थनाच त्यांनी सांगितलं की हे ईश्वर सर्वांना चांगले दे, मलाच सुखी दे. म्हणून देवाकडे प्रार्थना कशी मागायची? लोक मला सुख दे, मला मूल होऊ देत, की मला नोकरी मिळू देत, हेच सगळेजण मागत असतात. पण विचार चांगले कसे करायचे हे शिकवलं सद्गुरू पै माऊली, की सर्व सुखी व्हावे, सर्वांना चांगली बुद्धी मिळते, सर्वांना चांगलं आरोग्य मिळते. म्हणजे विचार करण्याची जी पद्धत आहे ती आपल्याला शिकता आली पाहिजे प्रत्येक मनुष्याला. कारण हेच विचार आपलं नशीब घडवत असतात. कशा नशीब घडवतात. म्हणून जर विचार चांगले करायला लागलो तर काय होईल? आचार चांगले व्हायला लागतात. आचरण चांगलं झालं तर त्या आचरणातून सवयी चांगल्या निर्माण होतात. सवयी म्हणजे सहज आचरण सुरू व्हायला लागते, आणि त्या सहज आचरण जेव्हा सुरू होतं त्याच्यातून आपला स्वभाव तसा आहे, म्हणजे त्या माणसाचा स्वभाव तसाच आहे असं आपण एखाद्या म्हणतो. त्यावेळेला काय असतं, त्याची विचार करण्याची पद्धतच तशी आहे, हा त्याचा अर्थ असतो. त्याचा स्वभाव तर सोडून द्या असं आपण म्हणतो की तो स्वभाव असा म्हणून निंदा पण करून करतो, की चांगला स्वभाव म्हणून कौतुक पण करतो. म्हणून इथे स्वभाव हा सुद्धा पुन्हा पुन्हा विचार करण्यातून निर्माण होतो, पुन्हा पुन्हा आचरणातून निर्माण होतो. म्हणून स्वभाव सुधारायला लोक तर म्हणतात स्वभाव सुधारता येत नाही, जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अशी म्हण आहे. मेल्याशिवाय तो सुधारणार नाही असंही म्हटलं जातं. जी माणसं स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत नाही ती सुधारू शकत नाही, हे परत लक्षात. म्हणजे आपण इतरांना सुधारू शकत नाही, ज्याचं त्याने सुधारायला पाहिजे, पण ज्याचं त्याने सुधारायला आपण विचार कसे करायला आले पाहिजे हे शिकलं पाहिजे. साधं विचारावर म्हणजे विचारांवरच बदल घडवता आला पाहिजे. आणि विचार घडवताना आपल्याला हे पुन्हा 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 चांगल्या गोष्टींचं चिंतन, जीवनाकडे पाहताना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहता आलं पाहिजे. आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहताना प्रत्येक प्रसंगाला, प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्याचं धैर्य असलं पाहिजे. पण हे सगळं करण्यासाठी विचारांवर आपलं सगळं लक्ष केलं पाहिजे. विचारांना पहा, त्यांना धरा, म्हणजे चांगल्या विचारात धरा. वाटेल त्या विचार धरता कोण, दृढ व्हा. धरा म्हणजे काय, त्या विचारात दृढ, स्वतःकडे दृढता असली पाहिजे. नाही हे चांगलं ते चांगलं केलं पाहिजे. जेव्हा माणसाकडे चांगल्या गोष्टींच्या अंगाने दृढ विचार असतो त्याच्या जीवनात चांगल्या चांगल्या गोष्टी घडायला लागतात. हे बहिर्मन अंतर्मनाचं शास्त्र आहे. विचाराप्रमाणे जीवन घडतं म्हणजे काय, जसे विचार करायला लागतो तेच अंतर्मनात मुरायला लागले की अंतर्मनाने एकदा तो स्वीकार केला की अंतर्मन त्याप्रमाणे परिणाम देते. हे परिणाम देते हे जे एकदा कळलं तर माणसाने तिथे सावध राहायला पाहिजे. विचार करताना सावध राहा. विचार करताना बेसावधपणे जेव्हा आपल्याकडे विचार करणे होतं किंवा होणं होतं तेव्हा तिथे नशीब, जे आपण म्हटलं नशीब आपलं चांगलं आहे की वाईट आहे असं आपण म्हणतो, तर नशिबाला दोष देण्याचा अर्थ नाही आहे. सगळ्या गोष्टी आपल्यालाच सुधारल्या पाहिजेत आणि आपणच सुधारल्या पाहिजे. दुसऱ्यांनी सुधारलं पाहिजे, तिसऱ्यांनी सुधारलं पाहिजे असं बऱ्याच लोक विचार करतात. लोक सुधारत नाहीत. लोक सुधारतील न सुधारतील आपल्याला माहीत नाही,
त्यांचं भलं हो म्हण, त्यांचं तेच आनंदाने राहू दे, जीवन आनंदाने जगू द्या म्हणत राहा. आणि आपल्याला सुधारायचं हे लक्षात घ्या. आपण सुधारल्याशिवाय आपण सुखी होणार नाही, इतरही सुधारल्याशिवाय इतर सुखी होऊ शकत नाही. दोन्ही अंगाने विचार करा. म्हणून परिस्थिती विचारातून बदलते. विचाराने जर मनस्थिती बदलते, मनस्थिती पण परिस्थिती बदलते. म्हणजे सगळं चक्र उलटं फिरवता येतं. असं काही नाही की आता माझी परिस्थिती अशी आहे, माझ्या राशीच वाईट विचार, आता मी काही याच्यावर जाऊ शकत नाही. ही नकारात्मक विचार, कारण विचार करणारे आपणच असतो. चांगले एक विचार करतो की वाईट विचार करतो, दोन्ही. म्हणून चांगले विचार करण्याचा अभ्यास आपल्याकडे झाला पाहिजे. ते विचारांकडे लक्ष देता आलं पाहिजे आणि त्याच्यातून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला विकसित असला पाहिजे, प्रगतिशील असला पाहिजे. आणि ही ज्या प्रगतिशील विचारातून आपण पाहायला लागतो, त्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान मिळतं. म्हणून मुळात विचार पण आपल्याला सुखाचा असला पाहिजे, शांतीचा असला पाहिजे, समाधानाचा असला पाहिजे. सगळ्या बाजूने विचार करा की जे जे आपल्याला हवं आहे ते त्या पद्धतीने आपल्याकडे विचार करण्याची पद्धत. पण जे हवं आहे ते योग्य की वाईट याचाही विचार आपण केलाच पाहिजे. योग्य असेल तरच ते हवं, वाईट असेल तर ते हवं म्हणता कामा नाही. म्हणून योग्य गोष्ट म्हणजे त्याला शहाणपण म्हणतो. ज्या विचारातून आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी घडतात हे जेव्हा आपल्याला कळतं आणि त्याप्रमाणे वागतो, त्याला म्हणतात तो माणूस शहाणा आहे. पण चांगलं घडो की वाईट घडो मी असाच विचार करणार, कोण वाटेल तसे विचार करणारे लोक असेल ते त्यांना मूर्ख म्हणतात, खरं सांगायचं. म्हणून आपण चांगले विचार करतो की वाईट विचार करतो, शहाणे आहात की मूर्ख आहोत, ह्याचा विचार ज्या प्रत्येकाने केला पाहिजे. स्वतःसाठी स्वतः करा. इतर कसे करतात तिथे आपण पाहत असतो, इतर विचार असे करतात, तो असा विचार करतो, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्याचं जीवन त्याला सुद्धा त्याचं भलं व्हा म्हणत राहा आपल्याकडनं. कारण आपल्याकडे चांगले विचार असायला हवेत आणि त्या विचारातूनच जीवन जगता आलं पाहिजे. म्हणून हा सगळा जीवन जगत असताना आपल्याला किती प्रयत्न केले पाहिजे ते लक्षात घ्या. इतके प्रयत्न केल्याशिवाय सुधारणा. काही लोकांना कितीही जरी सांगितलं हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, थोडा ते होम पण म्हणतात, पण अंतर्मनाचा पॅटर्न असा झालेला असतो, पुन्हा 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 त्याच चुकीच्या गोष्टी घोळवत आपल्याकडनं होतच राहतात. चूक सुधारताच येत नाही, कारण त्याला म्हणतात सवय. अंतर्मनचा स्वभाव म्हणजे सवय. सवय हा अंतर्मनाचा स्वभाव आहे. अंतर्मनाने एकदा गोष्ट ॲक्सेप्ट केली की ती सहजपणे व्हायला लागते, आचरण किंवा काही गोष्टी, तर ती असते ती सवय. म्हणून चांगल्या गोष्टींची सवय लागली पाहिजे, वाईट गोष्टींची सवय लागली तर गोंधळ आहे. म्हणजे सवयी पण आपल्याला चांगल्या गोष्टींची लागली पाहिजे, तिथे आपलं लक्ष असलं पाहिजे. सगळ्या गोष्टीतून पहा, इथे विचारातून सगळ्या गोष्टी घडवता येतात. विचारातून चांगलं जीवन घडवता येतं, किंवा विचारातून अधोगती पण घडते अविचारातून. म्हणजे विचार इथे अविचार आणि सुविचार याचे दोन भाग आहेत. विचारांचे दोन भाग आहेत, सुविचार आणि अविचार. पूर्वीच्या काळी राक्षस आणि माणूस किंवा राक्षस आणि देव अशा तीन गोष्टी होत्या. पण देव आणि राक्षस म्हणजे कोण? जे अविचार करतात ते राक्षस, जे सुविचार करतात ते देव. आणि काही कधी सुविचार करतो कधी अविचार करतो तो माणूस. दोन्हीचा मधला भाग माणूस. एका बाजूला देवत्व आहे, दुसऱ्या बाजूला राक्षसत्व आहे. म्हणून हा बोध आपल्या लक्षात आला पाहिजे की मनुष्याच्या ठिकाणी देवत्व आलं कधी देवत्व येतं, की मनुष्याच्या ठिकाणी नीचत्व आलं कधी नीचत्व येतं, विचाराचं. ज्याला नीचत्व आणि चांगल्या गोष्टींचा फरक कळत नाही त्याला साधं सरळ आपण माणूस म्हणतो. माणसाला या दोन गोष्टी पटकन कळत नाही, पण एकदा कळायला लागल्या तर त्याच्या जीवनामध्ये त्याची प्रगती होते, की जीवनामध्ये त्याला आनंद मिळत आहे. म्हणून कृष्ण देव असं आपण म्हणतो, कारण त्याच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अलौकिक होता. कळलं नाही की सर्वांना आनंद कसा द्यायचा, की सर्व आनंदाने कसे जीवन जगते, सर्वांना कसं उपयोगी पडायचं आहे, ह्यासाठी पाहायचं ते श्रीकृष्णाचं जीवन. म्हणून त्याला देव म्हणतो. पण त्याचे विचारच म्हणजे भगवद्गीता त्यांनी सांगितलं हा पुढचीच गोष्ट, पण आचरण आणि त्याच्यातून त्यांनी मांडलेले सगळे विचार पाहिले तर जीवनाकडे आनंदाने कसं जगायचं आहे, नको त्या गोष्टीत गुंतून रूढी परंपराच्या विरोधात गुंतून
त्याच्यापासून वेगळं कसं व्हायचं आहे, तिथून आपण अगदी मोकळ्या मनाने कसं राहायचं ते पाहायचं असेल तर ते कृष्णाचं जीवन, म्हणून त्याला देव म्हणतात. पण कृष्णाचा मामा कंस म्हणजे आईचा भाऊ, हो, म्हणजे लांब जो कोणच नाही बघायला गेलं. मग त्याला राक्षस म्हणायचे. राक्षस का? त्याचे विचार तसे संकुचित, स्वतःपुरती बघायचं, दुसऱ्या कोणाचं चांगलं त्याला बघवत नव्हतं, तर सगळ्यांना सत्ता गाजवणं, आपलं म्हणून तसं सगळं राहिलं पाहिजे, ह्या गोष्टी त्याच्यावर होत्या, म्हणून तो राक्षस. आणि कृष्णाची आई माणूस, चांगला आणि वाईट याच्यामधला विचार करण्याची पद्धत, चांगलं दर कधी चांगला कधी वाईट. म्हणजे आता तुम्हाला देवकी वाईट वेळ, देवकी म्हणजे निराशा होती, तुरुंगात बिचारी राहिली होती, तिला काही करता येत नव्हतं, मुलं तिच्या डोळ्यासमोर मारली जात होती, पण दुःखी असणं, निराश होणं, त्या निराशेने तिला बाहेरच पडता येत नव्हतं. म्हणून माणसाचा देव व्हायचा असेल तर त्याला दिव्य विचार करण्याची कुवत त्याच्याकडे प्रकट झाली पाहिजे. पण त्याने जर विचाराकडे दुर्लक्ष तो अविचार करायला लागला तर त्याचं राक्षसत्वच तिथे प्रकट होतं. ते त्यालाच नीचत्व म्हणतो आपण, देवत्व आणि नीचत्व हा जो सगळा भाग आहे तो विचारातून येत असतो. पण चांगला माणूस आणि वाईट माणूस विचारांमुळे कळतं. विचारांमुळे तो चांगला असतो की विचारांमुळे वाईट. एखादा चांगला गोष्टी करायला लागले आपण म्हणतो किती चांगला आहे, ह्याला दुष्ट आहे, पण ह्या जो तो चांगला आहे. कारण माणूस कधी कधी चांगल्याही गोष्टी करू शकतो आणि तोच माणूस कधी कधी अतिशय वाईट गोष्टी करू शकतो. चांगली माणसं अविचाराने आपल्या जीवनात गोंधळ घालतात. पूर्वी अश्रूंची झाली फुलं म्हणून नाटक होतं आणि त्या नाटकामध्ये जे मुख्य पात्र होतं तो म्हणजे काशीनाथ घाणेकर त्यावरती भूमिका करत होते. तो अतिशय म्हणजे मस्तीखोर वगैरे असा होता आणि त्याला वळवणारे होते त्याचे शिक्षक होते, अतिशय सज्जन. आणि त्याला वळवलं, त्याच्यातून त्याने तो अगदी पोलीस इन्स्पेक्टर झाला. आणि मग तिथे कोणतं स्मगलिंग करतो त्याला पकडण्यासाठी शोधता शेवटी ज्यांच्याबद्दल त्याला आदर होता, ज्याने त्याला वळवलं, ज्याने सगळं केलं, तेच ते गुन्हेगार होते. कळलं तर त्याला कळलं, अरे इतका देव माणूस ज्याला म्हणतो मी आणि तो असा कसा वागतो. म्हणून म्हणतो की जिथे बऱ्याच वेळेला चांगले विचार करणारी माणसं सज्जन असतात, ती परिस्थितीमुळे, संगतीमुळे, काही अनिष्ट घटना घडल्यामुळे चांगले विचार करण्याची आपली सवय सोडतात आणि आपला स्वार्थ साधण्यासाठी विचार करतात. तर अश्रूंची झाली फुलेच्या नाटकातली हे जे मुख्य गोष्ट होती ती सांगतात. लाल्या नाव होतं त्याचं, लाल्या म्हणायचं सुंदर नाटक होतं ते. पण ते सुद्धा विचारांमुळे, तुम्ही कोणती गोष्ट नाटक पहा, सिनेमे पहा, तिथे विचारांचं सगळं प्राबल्य असतं हे लक्षात येईल. काही गोष्टी आपल्याला आवडतात, काही गोष्टी आवडत नाही, तर तुमच्या विचारांच्या पद्धतीने तुम्ही पाहता त्या गोष्टी मला आवडतात, काही गोष्टी आवडत नाही. कारण विचार कसे करतो आणि हे सगळं विचारांचं प्रदर्शन. म्हणजे सगळं जीवन, मानवी जीवन जेव्हा आपण म्हणतो ना, ते सगळं विचारांचा प्रभाव आहे. विचारातून सगळं घडतं. आज युद्ध आहे विचारांमुळे. आपलं अस्तित्व, आपली सत्ता गाजवण्यासाठी किंवा आपले काही फायदे घेण्यासाठी माणसं ज्यावेळेला अविचाराने वागतात तेव्हा भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, लढाया होतात. हे सगळीकडे आपण बघतो. म्हणून सगळीकडे प्रदूषण म्हटल्यानंतर जसं अन्नाचं प्रदूषण आहे, हवेचं प्रदूषण आहे, ध्वनीचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे, असं जे म्हटलं जातं. पण त्या सगळ्याला मूळ कारण विचारांचं प्रदूषण आहे. विचार कसे करायचे कळत नाही आणि त्यामुळे मानवी जीवनात हे प्रदूषण जे थैमान घालत आहे आणि त्याच्यामुळेच सगळीकडे मानवी जीवन दुःखी होत आहे, विचारांमुळे. हेच जर चक्र बदललं तर सगळी मानवजात सुखी होऊ शकते. फक्त विचार कसे करायचे, तर विचार कोणते धरायचे हे माणसाला कळलं पाहिजे. प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे. एकाला कळलं म्हणजे होत नाही. कारण माणूस म्हटलं की तो समाज आहे आणि समाज म्हटलं की तिथे प्रत्येकाचे विचार एकमेकावर प्रभाव टाकत असतात. प्रत्येकाचा प्रभाव म्हणजे संतांचा प्रभाव सर्वसाधारण माणसावर पडतो. ते चांगले विचार करू शकतात, चांगलं बोलू शकतात. पण सगळ्यांवर संतांच्या विचाराचा प्रभाव पडतो असं नाही. काही हट्टी असतात
त्यांना तो विचारच नको असतो, त्यांना स्वतःच महत्त्व दाखवायचं असतं, तर ते संतांच्या विरुद्ध उभे राहून वाईट त्याचे विचार करतात. पण त्यामुळे संत विचलित होत नाहीत, ते शांत असतात. आपोआप त्या गोष्टीचा चांगला वाईट परिणाम जेव्हा त्या व्यक्तीला मिळायला लागतो, त्यावेळेला कुठेतरी त्याला विचार करण्याची पद्धत बदलली तर तो सुधारू शकतो, पण सुधारेल याची गॅरंटी नाही. वाल्याचा वाल्मिकी विचारांमुळे झाला असं आपण म्हणू शकतो. नारद मुनीने त्याला विचार दिला, अरे तू हे करतो ते योग्य नाही, हे पाप आहे, पापातून तुझं स्वतः नुकसान होतं आणि ह्या पापात कोणच भागीदार राहत नाही. म्हणून असं म्हटलं जातं की पुण्य आणि पाप याच्यामध्ये कोणच भागीदार नसतो. ज्याचं त्याचं पुण्य आणि ज्याचं त्याचं पाप त्याला भोगावं लागतं. परिस्थितींमुळे असेल किंवा अनेक गोष्टींमुळे, म्हणजे अगदी आपलं शरीराची प्रकृती बिघडते, मनस्थिती बिघडते, हे सगळ्या विचारांचा प्रभाव आहे. म्हणजे अगदी परिस्थिती बिघडते वेगळीच, किंवा माणसांचे संबंध बिघडतात ते पण विचारातून बिघडतात. माणसांचे संबंध कशामुळे बिघडतात? विचारांमुळे. ते विचार सुधारले तर ते संबंध चांगले होऊ शकतात. पण तिथेच आपण कशाला कमीपणा घ्यायचा, अरे थोडी क्षमा माग, माफी माग, हे विचार आहेत सगळे, हे विचारांचं जीवन आहे. तिथे चुकलाय की सांभाळून घे, पुढे थोडासा संयम ठेव, हे सगळं ज्या माणसाला जर कळायला लागेल तर विचारातून माणूस सुखी होतो हे लक्षात येईल. संत नामस्मरण करायला सांग. नामस्मरण म्हणजे काय? तो दिव्य विचार करायला शिकवतात. देवाचा विचार, देवाचं नाव देताना देवाच्या विचारातून जीवनाकडे पाहायला शिकवतात. म्हणजे पहा तुम्ही कसं आहे की परमार्थ असो की प्रपंच असो, दोन्हीकडे माणूस जे विचार करतोय आणि ज्या विचारांची धारणा स्वतःच्या ठिकाणी ठेवतोय त्याच्यातून सगळं त्याचं जीवनावर परिणाम होत असतो. पण जर हे विचारांचं महत्त्व प्रत्येक माणसाला कळलं तर आपण विचार चांगलेच केले पाहिजे. कसे केले म्हणजे चांगलेच केले पाहिजे. पहिल्या गोष्ट जे सर्वांच्या भल्याचे असतील. जो माणूस इतरांना उपयोगी पडतो त्याच्याबद्दल लोक आदर व्यक्त करतातच. बघा, काही संकटामध्ये, काही वेळेमुळे, करोनामध्ये काही लोकांनी एवढी मदत लोकांना केलेली आहे की त्या मदतीमुळे त्यांचं नाव म्हणा, लोकांना त्यांचा आदर म्हणा प्रचंड वाढतो. पण त्या करोनाचा वाईट दुरुपयोग करून लोक आपली तुंबडी भरण्यासाठी पण लोकांनी काय कार्य केलंय. लोकांना काही देण्याच्या नावाकडे आपली पोट भरायचं की आपल्याच तिजोरी भरायची, ह्यासाठी पण करोनामध्ये काही लोक तसेही वागलेले आहेत. हा विचार आहे. पण जे आणि दुसऱ्यांच्या जीवनात मदत करण्याचा प्रयत्न केला, त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना पुढे आयुष्यात पुण्याई मिळते आणि त्या पुण्याईतून त्याचं जीवन अधिक सुखकारक होतं. म्हणून सुखाला कारण विचार म्हणजे सुविचार आणि दुःखाला कारण अविचार. विचारच, सुविचार आणि अविचार ह्या दोघांचा मधला फरक माणसाला कळला पाहिजे. आणि त्या फरक कळतो तेव्हाच आपण सुखी आणि दुःखी होतो. प्रत्येकाने सुखी व्हायला हवे, असं नाही की फक्त मीच सुखी व्हायला हवे. कारण मी सुखी, सगळेजण सुखी, मग काय मोठं महत्वाचं काय असं पण नाही. सगळ्यांना पहिला नंबर मिळाला पाहिजे असं पण म्हणायला काही हरकत नसते. आजकाल तो पहिला नंबर दुसरा नंबर सांगितला जात नाही. आज पर्सेंटेज किती मिळाला पाहिजे ते बघितलं पाहिजे. म्हणजे इथे स्पर्धा बाजूला होते. स्पर्धेतून माणूस अविचार करतो, दुसऱ्या क्षणाला पुढे जायचं आहे अशी स्पर्धात्मक भावना ज्या माणसाकडे असते, तर मीच पुढे गेलं पाहिजे असं म्हणून तो दुसऱ्याचं कसं वाईट होईल याचा विचार करतात. सगळीकडे पहा, हे विचारांचं म्हणून विचारात सम्राट आहे म्हणतात महाराज. त्यासाठी पै महाराज नाही म्हणून विचारच सम्राट. विचारच आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं की ओम प्रथम प्रकट झालं आणि ओम मधून हे विश्व निर्माण झालं. जीवनविद्या सांगते पहिला विचार स्फुरला आणि त्याच्यातून सगळं जग निर्माण झालं. म्हणून फर्स्ट देअर वॉज अ थॉट अँड दॅट थॉट वॉज गॉड, असं जीवनविद्याचा एक सिद्धांत आहे. पहिला विचार हा विचार देव आहे. देव कधी सुविचार असेल तर, पण तोच अविचार असेल तर तो देव नाही, तो राक्षस. म्हणून आपल्या स्वतःकडे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कसे विचार करतो हे पाहायचं शिकायचं. शास्त्र समजलं काय केलं पाहिजे? प्रॅक्टिकल. माझ्या मनात कसे विचारतात, की माझ्या सवयी कशा आहेत, माझा स्वभाव कसा आहे, हे मीच बघितलं पाहिजे. लोकांनी सांगितलं आणि मला कळलं असं होतच नाही. उलट
लोकांना सांगतं आपल्याला ते पटतच नाही. नाही, माझं असं नाही, मी असंच करतो, मी चांगलंच वागतो, असंही आपलं वाटतं. तर तिकडे थोडंसं आपल्याकडे पाहण्याची दृष्टी वळवली पाहिजे. सुधारायचं असेल ना तर आपणच आपल्याला विचारांकडे, आपण कसे विचार करतो, कसे वागतो, कसे बोलतो, त्याच्यातून लोकांना आनंद मिळतोय की दुःख मिळतंय, त्रास होतोय की त्यांची सोय होते, याचा विचार करायला शिका. इथे पाहता आलं पाहिजे. आपण पाहत नाही. पाहण्यासाठी साध्या सोपा उपाय, दिवसभरात आपण कसे वागलो, कसे वागतो, कसे लोकांशी बोलतो आहोत, कसे त्याच्यातून आपण कसे विचार करतो आहोत, ह्याचा अभ्यास माणसाने केला तरी त्याचे विचार करण्याची कुवत, ते विचार चांगले करण्याची त्याची सवय वाढायला लागेल. वाईट विचारलं की त्याच्याकडे दुर्लक्ष करा असं आपण नेहमी सांगतो. त्या विचारांना लांब. जसं आपल्या अंगावर पाल पडले तर आपण कसे झटकतो, तसं वाईट विचार ऐकला तरी तो कानाला आपला आवडताच का म्हणजे झटकून टाकता आला पाहिजे. चांगलाच विचार करता आला पाहिजे. आणि या चांगल्या विचाराचं सगळं सार काय, सर्वांचं भलं व्हावं, सर्व मानवजात सुखी झाली पाहिजे. पण फक्त आपण सुखी झालं की आपला देशच सुखी झाला पाहिजे, हा प्रकार तिथे होत नाही. म्हणून हे जगत सुखी व्हावे आणि मग हे राष्ट्र पुढे पुढे जावे, सर्वांच्या पुढे जावे नाही. सर्वांच्या पुढे आला की तिथे भेद होतो, मला तुझ्यापेक्षा पुढे जायचं. इथे म्हटलं की एखादं आपण म्हणू प्रगती होते वगैरे, पण तिथे भेद जिथे आला तिथे अविचार आला. लक्षात ठेवा, सर्वांची प्रगती झाली पाहिजे. सर्व राष्ट्र म्हणजे काय, सर्व लोक. राष्ट्र म्हणजे काय शेवटी. आज युद्ध वगैरे, आपलं राज्य वाढवण्यासाठी लोकांनी युद्ध केलेली आहेत पूर्वीच्या काळामध्ये, की आपलं सत्ता वाढवण्यासाठी युद्ध केलेली आहेत. पण त्याच्यातून सुखी किती झाले याचा विचार करता कोणी सुखी झाले नाहीत. जेव्हा आपण दुसऱ्यांना दुःख देतो ते दुःखच आपल्या ठिकाणी बुमरँग परत येतं. हा निसर्गाचा नियम आहे. विचार आपण कसे करतो त्याच पद्धतीने समोरून सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्या घडताना तिथे विचारच कार्यरत असतात. म्हणून विचार सुधारा, जीवन सुधरेल. विचार दिव्य धरा, जीवन दिव्य होईल. आणि हे दिव्य जीवन घडवण्यासाठी आपल्याला दिव्य विचारांची कास धरता आली पाहिजे. दिव्य विचारांची कास धरणं म्हणजेच परमार्थ. लक्षात, प्रपंच आणि परमार्थ म्हणताना दिव्य विचार आपल्याकडे असले पाहिजे, की सर्व देवत्वाचे विचार. आणि देवत्वाच्या विचारातून संत जीवन जगतात. त्यामुळे आपण म्हणतो भाव धरा. भाव धरा म्हणजे काय, विचारातून भाव येतो. भाव आपोआप येतच नाही. त्यामुळे जीवनाकडे पाहण्याचाच असा दृष्टिकोन असला पाहिजे की सर्व सुखी झाले पाहिजे, सर्व सुखी झाले. लहानपणापासून हे संस्कार दिले पाहिजे. लहानपणापासून आपण स्पर्धा करायला शिकवतो मुलांना. तुझा पहिला नंबर आला पाहिजे. एकसारखा आई आपल्या मुलांना पहिला नंबर, त्याला बिचारा येत नव्हतो, आणखी नर्वस होतो, वेगळी गोष्ट. किंवा तो जरा स्पर्धात्मक जीवनात त्याची, आज जीवन म्हणतो आपण म्हणतो स्पर्धात्मक जीवन. स्पर्धात्मक जीवनातून माणूस टेन्शन स्वतःच्या डोक्यावर घेतो, प्रेशर डोक्यावर घेतो आणि त्याच्यानंतर दुःखीच होतो. म्हणून आपल्याला आपल्याबरोबर सर्वांची प्रगती झाली पाहिजे. आपल्याबरोबर सर्वांचं कल्याण झालं पाहिजे. सर्वांना चांगल्या गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजेत. हा सर्वांचा विचार धरत धरत पुढे जायचं आहे. आणि एक दिवस ह्याच्यातूनच माणसाचं जीवन अतिशय सुंदर असं, समाज अतिशय सुंदरपणे जीवन जगू शकतो. आणि म्हणून सतत चांगला विचार करा. कोणते चांगला विचार हे समजून घ्या. जिथे आपण चांगला विचार म्हणतो त्यावेळेला फक्त स्वतःपुरती विचार केला तर चांगला नसतो, तो या विचारच असतो. सर्वांसहित आपलं भलं झालं पाहिजे, सर्वांसहित आपण सुखी झालं पाहिजे. आणि हा विचार आपल्याला धरता आला पाहिजे. आणि हा विचार धरण्याची आपल्याला सतत मनामध्ये ज्या भावना निर्माण होतील, त्याच्यातून सद्भावना निर्माण होतील, त्यावेळेला आपण आनंदाने जीवन जगायला लागू. म्हणजे सर्व आनंदाने जीवन जगतील आणि सर्वांनी असं आनंदाने जीवन जगावं हीच सद्विचारणी प्रार्थना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड रावले. सद्गुरुनाथ महाराज की जय.